विश्वास जेव्हा मनापासून जपलेलं नातं अचानक तुटतं तेव्हा माणूस आतून किती कोसळू शकतो याची जाणीव करून देणारी एक धक्कादायक घटना रायगडच्या अलिबागमधून समोर आली आहे, जिथे एका तरुणाच्या मृत्यूची बातमी सध्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडते. मृत तरुणाचं नाव अक्षय युवराज निकाळे, वय वर्ष 30, मूळ राहणार नाशिक. पण काही काळापासून तो अलिबागमधील रामनाथ परिसरात राहत होता. साधं आयुष्य जगणारा आणि स्वतःच्या जगात रमणारा असा त्याचा स्वभाव असल्याचं ओळखीचे लोक सांगतात. मात्र या शांत आयुष्याच्या मागे एक दीर्घकाळ चाललेलं नातं होतं. मिळालेल्या माहितीनुसार अक्षयचे एका तरुणीसोबत जवळपास 10 वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. त्यांच्या नात्याबाबत घरच्यांनाही माहिती होती आणि पुढे जाऊन हे नातं लग्नात बदलेल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण काही दिवसांपूर्वी या नात्यात तणाव निर्माण झाला आणि संबंधित तरुणीने लग्नास नकार दिल्याची माहिती समोर आली. हा निर्णय अक्षयसाठी मोठा धक्का ठरला, कारण ज्या नात्यावर त्याने अनेक वर्ष विश्वास ठेवला ते अचानक संपल्यासारखं वाटू लागलं. या घटनेनंतर त्याच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो शांत झाला, कमी बोलू लागला आणि मानसिक तणावाखाली असल्याचं त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितलं. बाहेरून सगळं सामान्य दिसत असलं तरी आतून माणूस किती तुटलेला असू शकतो हे या घटनेतून समोर येतं. दरम्यान घटनेच्या दिवशी अक्षय नाशिकला एका कार्यक्रमासाठी गेला होता. तिथून परत आल्यानंतर तो आपल्या राहत्या घरी होता आणि काही वेळानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि पुढील प्रक्रिया सुरू केली. मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेत आणखी एक बाब समोर येते की अक्षयने काही वैयक्तिक आठवणी जवळ ठेवल्या होत्या. यावरून या नात्याचा त्याच्यावर किती खोल परिणाम झाला होता हे स्पष्ट होतं. प्रेम, विश्वास आणि अपेक्षा या गोष्टी माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात, पण जेव्हा त्या तुटतात तेव्हा त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो आणि अशा वेळी योग्य वेळी आधार मिळणं खूप गरजेचं असतं. आजच्या काळात अनेक तरुण नात्यांमध्ये गुंतलेले असतात, पण नातं टिकवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्यात आलेल्या अडचणींना सामोरं जाणंही गरजेचं आहे. प्रत्येक शेवट हा आयुष्याचा शेवट नसतो हे समजून घेणं आवश्यक आहे. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा घटनांमध्ये